नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज रात्री आता लगेच महाराष्ट्राच्या या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर येत्या काही तासामध्ये वातावरणात मोठा बदल होऊन महाराष्ट्राच्या ठिकठिकाणी अवकाळी वादळी पाऊस तर काही भागात गारपीटची शक्यताही, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। तर कोणत्या जिल्ह्यात, तालुक्यात आणि कोणत्या वेळेला या पावसाचा अंदाज राहील सविस्तर अपडेट जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकांन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊया पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रात ठिकठिकाणी वादळी पाऊस बघायला मिळत आहे। काही ठिकाणी जोरदार होत आहे तर काही ठिकाणी हलका मध्यम बघायला मिळत आहे। तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये विजांचा कडकडाट देखील बघायला मिळत आहे। तर आज रात्री महाराष्ट्राच्या या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये अवकाळी वादळी पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह हलका मध्यम असून काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या वादळी अवकाळी पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे, तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूया भारताच्या पूर्व भागापासून। तर भारताच्या पूर्व भागाकडे विशाखापट्टणम, जगदलपूर, कांतामल इकडे विजांच्या कडकडाटासह मध्यम हलका पाऊस राहील। तर महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील कापसी, पंकजनोर आसपासचा परिसर या भागात विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। इतर भागात अंशतः ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे। तर महाराष्ट्रात अवकाळी वादळी पावसाचा अंदाज श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात राहील, जसे पिंपरी, सनावसी पिंपरी इकडे हलका पाऊस राहील आणि फुलंब्री, विरामगाव इकडे हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। कन्नड, हतनूर आणि साईगव्हाण, अंबाला हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। एलकुपात, देवगाव इकडे अंशतः ढगाळ स्थिती राहील, पावसाचा जोर फारसा नाही। तर अहमदनगर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज श्रीरामपूर, तालिकाबन आणि देवळी प्रवरा या भागात विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस राहील। कोकण विभागात ठाणे, उल्हासनगरला तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील। तसे पुणे, अहमदनगर जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी अंशतः ढगाळ स्थिती राहील, पावसाचा जोर फारसा नाही। तर नाशिक जिल्ह्याकडे उत्तर भागामध्ये पावसाचा अंदाज राहील। नाशिक जिल्ह्यात नाशिक, त्र्यंबक, निफाड इकडे हलका पाऊस बघायला मिळणार आहे। तर सटाणा, कळवण, देवळा, ओझरले हलका पाऊस राहील। तसेच ताहराबाद आणि चिंचोली, पिंपळनेर, अंमली, कोकसाने, साक्री, ब्याड आणि चिंचवड, देवी दुसाने, टिटाणे, पानेगाव या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज नंदुरबार जिल्ह्याचा दक्षिणी परिसर आणि नाशिक जिल्ह्याचा उत्तर परिसर या भागात बघायला मिळणार आहे। रात्रीच्या दरम्यान या पावसाचा अंदाज राहील। धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये चिमटाणे, नांद्राणे तसेच सिंदखेडा, जापोरे, गुढी, साले, सत्रसेन, बालाणे, वाडीबिके या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर जळगाव जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज जळगाव, धरणगाव, एरंडळ, बडगाव, पाचोरा आणि भुसावळ, फैजपूर, यावल या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। तसे अनवा, अजंठा लगतचा परिसर बघितला असता विरामगाव, फुलंब्री इकडे हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। तर जालना जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज उत्तर भागामध्ये गोलापांगरी, बदनापूर, देऊळगाव राजा, दाबडी, हंसाबाद, सम्राटनगर, जाफराबाद इकडे विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस राहील। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आणि वाशिम जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये मेहकर, डोंगाव, घाटबोरी, कुदनापूरले हलका मध्यम राहील आणि मालेगाव, परतूर, महसूल या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। अकोट, हिरवाखेड आणि बुलढाणा, चिखली, खेलवड लगतचा परिसर, खामगाव, शेवगाव या भागातही ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज असणार आहे। आणि नाशिक जिल्ह्यात राहील नंदुरबार, जळगाव, धुळे, जालना, अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा जिल्ह्याचा काही परिसर या भागातही रात्रीच्या दरम्यान या पावसाचा अंदाज असणार आहे। तर मध्यरात्रीच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात पावसाचा अंदाज राहील, तर मध्यरात्रीच्या दरम्यान महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी वातावरण
कोरडे बघायला मिळणार आहे। तर ह्या वेळेला पावसाचा अंदाज महाराष्ट्रात कोणत्याही भागात नाही, बहुतांश ठिकाणी अंशतः ढगाळ स्थित राहील। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।